काय झालं? काही नाही. आपल्या चिरंजीवाला साक्षात्कार झाला की मी एक सर्प आहे आणि आज तो या सर्पाला सोडून गेला. कुठे गेला होतास? कामानिमित्त बाळापूरला निघालो होतो. पण पुढे जाण्याचा धीरच झाला नाही, म्हणून परत फिरलो. का? धीर का झाला नाही? लोकांची माझ्याकडे पाहण्याची नजर. लोक अशा काही नजरेने पाहत होती जणू काही चोरी मीच केली. मला पाहून थांबून विचारपूस करणारी लोक मला पाहून वाट बदलू लागली. जणू काही कोड माझ्याच अंगावर उठलंय. अभिषेक, अगं हे सगळं कोणामुळे घडतंय? करावं कोणी, भोगावं कोणी, अशी गत झालीय. का रे असं बोलतोस? आई, अगं किती वेदना होतात माझ्या मनाला, तू आई असून सुद्धा समजू शकत नाहीये. ही दळभद्री बैठक, अण्णांची ही बैठक सजवताना किती आनंद व्हायचा मला, आणि आता नजरच पडली तर किळस वाटते. अभिषेक, नाही रे अभिषेका, यापुढे ही बैठक तुला इथे कधीही दिसणार नाही आणि मी देखील. उपकार होतील. परमेश्वरा, माझ्या हातून कोणतं पातक घडलं हे तूच आता मला सांगू शकतोस. अन्यथा मला ते कधीच कळणार नाही, आणि मला जर ते कळलंच नाही तर मी प्रायश्चित्त घ्यायचं तरी कसं आणि कशाचं? पापाच्या गांभीर्यानुसार प्रायश्चित्ताचं स्वरूप ठरत असतं. अरे पण मी आयुष्यात कधीही पाप केल्याचं मला स्मरतच नाही, तर आता मी काय करू? असो, तुझी इच्छा असते तेव्हाच त्या त्या गोष्टी घडत असतात. तुर्तास तुझ्या सेवेत माझ्या हातून कुठलाही खंड पडू नये एवढंच माझ्या हाती आहे. हे काय करता तुम्ही? तुमच्या अपवित्र हातांनी देवाची पूजा करून तुम्ही देव वाटवतायत. अभिषेक, अरे चला चला, उठा उठा म्हणतो ना मी. तुम्ही बाहेर पडा. तुम्ही बाहेर पडल्यावर गोमूत्र शिपडून मी स्वतः देवाची पूजा करीन. तुमची सावली देवावरच नाही, पण या देवघरातल्या उंबरठ्यावरही पडता कामा नये. अरे परमेश्वरा, अभिषेक, अरे काय करतोयस? यांना सांग, यांनी देवघरात पाऊल ठेवू नये. वा रे, आता देवघराबाहेर काढतोयस? उद्या घराबाहेर काढशील? यांना स्वाभिमान असेल, जगाची नाही तर मनाची जरी लाज असेल तर ते स्वतः घराबाहेर पडतील. वडिलांना घराबाहेर काढलं असा ठपका माझ्यावर नको. अभिषेक, अरे असं बोलवतं कसं तुला? मुलगा आहेस की वैरी? तुला जे समजायचं ते समज. काय रे अभिषेक, तुला लाज वाटावं असं यांनी काय केलंय? हं? आणि हा रोग कोणालाही होऊ शकतो. आजपर्यंत यांचा अभिमान बाळगलास, यांचं नाव वापरून स्वतःची पत वाढवलीस, आणि आज त्यांचा दुस्वास करतोयस. बर, मी नाही करत दुश्वास. मीच घर सोडून जातो ना, म्हणजे कटकट नको. सुनबाई, तू कशी गप्प उभी आहेस ऐकत? अगं तू तरी समजाव ना याला काहीतरी. पुरे कावेरी, पाषाणास पाझर फुटणार नाही हे ध्यानात येताच खोदकाम थांबवायचं असतं, अन्यथा श्रम वाया जातात. मी निर्णय घेतलाय कावेरी. आपल्या मुलाचा प्रपंच नेटका चालवायचा असेल तर मी इथून तोंड काळं करणंच योग्य ठरेल. अहो हो कावेरी. ठीक आहे, मग मीही तुमच्या बरोबर येते. मी तुमची पत्नी आहे,
आणि तुमच्याबरोबर सावलीसारखं राहणं हे माझं नुसतं कर्तव्य नाही, धर्मही आहे. कावेरी, असा तडकाफडकी निर्णय का घेतला? कावेरी, माझ्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर मी तिथे का थांबावं? आपण आपल्या मुलांना फुलासारखं जपतो, मग आपणच त्यांच्या आयुष्यात काटे होऊन राहायचं? मला अजूनही वाटतं अभिषेक आणि सुनबाईने तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं. काय समजून घेणार? कसं समजून घेणार? कावेरी, माझ्यासारख्या माणसाला कोड कसा होऊ शकतो हे मी स्वतः अजून समजू शकलो नाहीये. जेव्हा मी माझ्या अंगावरचा कोडाचा तो चट्टा पहिल्यांदा पाहिला तेव्हा जो हादरा बसला त्यातून अजून सावरलेलो नाहीये मी. देहबुद्धी किती खोलवर असते आणि शरीराचा पालटू लागलेला रंग मन किती अस्थिर करतो याचा अनुभव आजवर घेत आलोय मी अजूनही शरीर मोहातच अडकून पडलोय. कावेरी, अगं आजवर मी इतकी शास्त्र वाचली, वेद पुराण मुखोद्गत केली, ज्ञान मिळवलं, पुस्तकं वाचली, पण मी मिळवलेलं ज्ञान काही माझ्या शरीरावर उठलेल्या कोडावरती नियंत्रण मिळवू शकत नाही. मग याचाच अर्थ मी मिळवलेलं हे ज्ञान तोकडं आहे असं समजायचं का? अहो, ज्ञान हे चिरंतन आहे, देह नश्वर आहे. या देहाचे विसर्जन केव्हा आणि कधी होणार हे विश्वविधाता अर्थात निसर्ग ठरवतो. आपण निसर्गाच्या विरोधात कोणतीही कृती करू शकत नाही आणि केल्यास आपली मात्र निसर्गावर चालत नाही. हे मलाही कळतंय कावेरी. देह हा नश्वर आहे हे मलाही कळलंय, पण या किळसवाण्या व्याधीचा माझ्या मनावर परिणाम झाला ही गोष्टही तेवढीच खरी आहे. याचाच अर्थ माझ्या मनाला अजून परिपक्वता आली नाही, प्रगल्भता आली नाही. आणि ही प्रगल्भता का आली नाही याचा विचार करता मला फक्त एकच उत्तर मिळतं. कोणतं? सांगतो कावेरी. गुरु विना मिळवलेलं ज्ञान हे केवळ व्यवहारात उपयोगी येणार असतं. आपण जे पाहू शकत नाही ते गुरु आपल्याला दाखवतो. आपण जे मिळवू शकत नाही ते ज्ञान केवळ गुरुच आपल्याला देतो. आजवर निरर्थक जगलो. गुरु करायला हवा कावेरी, गुरु करायला हवा. माझा देह हा गुरुच्या आशीर्वादानेच विसर्जित व्हायला हवा. म्हणजे निरोप घेताना डोळ्यात अश्रू नाही, समाधान असेल कावेरी, समाधान. ठरलं कावेरी. जोपर्यंत गुरु मिळत नाही तोवर देशाटन करायचं. आपण देशाटन करायचं. अरे लवकरच संपेल तुझा शोध. मनासारखा गुरु मिळायला देखील वेळ यावी लागते. महाराज, बंकट,
अरे आम्ही तुझीच वाट पाहत होतो. महाराज, हे तर मी माझं भाग्यच समजतो. तुझं भाग्य तर आहेच, पण तुझ्या निमित्ताने आणखीन कुणाचा भाग्योदय व्हायची वेळ आलेली आहे. महाराज, तू आत्ता ज्या गावी जायला निघालायस तिथे एकटा जातोयस, पण शेगावी परतताना तू एकटा नसशील बंकट. महाराज, नमस्कार. नमस्कार. पांथस्थ दिसत आहात आपण. मी आपली काही मदत करू का? मी विनायक शास्त्री. शरीर जीर्ण झालंय, ते पूर्ण विसर्जित व्हायच्या आधी मला गुरु करायचं आहे, आणि म्हणून त्या गुरुच्या शोधात आम्ही इथवर आलोय. तुझ्या निमित्ताने आणखीन कुणाचा भाग्योदय व्हायची वेळ आलेली आहे. आपण अगदी योग्य ठिकाणी योग्य माणसाजवळ आपली इच्छा व्यक्त केली. शेगावीच्या गजानन महाराजांचंच प्रयोजन असावं. गजानन महाराज? हो, मनुष्य देह धारण केलाय म्हणून गजानन महाराज, अन्यथा देवच. आपण? मी बंकटलाल अगरवाल, महाराजांचा शिष्य. आपल्याला अपेक्षित असलेले गुरु इथून काही अंतरावरच आपली वाट पाहतायत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या शास्त्री बुवा, या. हे आमचे गजानन महाराज, आणि आपल्याला अपेक्षित असलेले आपले आध्यात्मिक गुरु. गुरु असा असतो बंकटलाल? शास्त्री बुवा, अहो, हे अजून पोरसवादा दिसत आहेत, मुलाबरोबर खेळतात ते. हे नाही माझे गुरु होऊ शकत. अहो नाही, तुमच्याकडनं शिकलंय ना तेच तुम्हाला सांगते. पारख केल्याशिवाय कुठल्याही निष्कर्षाप्रत येऊ नका. मला वाटतं आपण महाराजांना भेटल्याशिवाय परत जाऊ नये. महाराज. बंकटा, आलास? शाबास. येताना विनायक शास्त्रीलाही घेऊन आलास. महाराज, आपण ओळखता मला? अहो, तुम्हाला कोण ओळखत नाही? तुमच्या चेहऱ्यावरती कोड उमटलाय एवढंच, म्हणून तुमचा चेहरा बदललाय. माणूस चेहऱ्याने नाही मनाने ओळखायचा असतो. महाराज, मला एक प्रश्न विचारायचा आहे. थांबा पुष्कर. जी महाराज. हे काका तुला काहीतरी प्रश्न विचारतील, त्याचं उत्तर दे. महाराज, मी प्रश्न विचारा शास्त्री बुवा. देह हा नश्वर आहे, मग तो आहे त्या सुस्थितीत विसर्जित न होता जीर्ण होऊन का विसर्जित होतो? पुष्कर, उत्तर दे. आपण प्रचंड ज्ञान संपादित करतो, तरीही देहाला कवटाळून राहतो. देह व्यक्त होण्याचं माध्यम आहे. देह पडू झडू शकतो. आत्मा अमर आहे. तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाचा संचय आत्मा करतो, देह नाही. हे ज्ञान प्राप्त झालं नसेल तर तुम्ही अज्ञानी आहात हे तुम्हाला कळावं यासाठी देह जीर्ण होऊन विसर्जित होतो. महाराज, पत्ते आहे का? होय महाराज. तुम्ही आजपर्यंत मेणाच्या गोळ्यासारखे जगलात. विद्वत्तेच्या पाण्यात मेणाचा गोळा बुडवून ठेवला म्हणून तो विद्वान होत नाही, कारण तो ज्ञान शोषून घेत नाही. ज्ञान शोषून घेणं म्हणजे हृदयापर्यंत पोचवणं. ते आजपर्यंत तुम्ही शास्त्रीवा केलंच नाहीत, म्हणून तुम्हाला तुमच्या अंगावरचं कोड दिसतं.
देहाच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्ञान संपादन केलं असतं तर तुमच्या अंगावरचा कोड असूनही ते तुम्हाला दिसलं नसतं. समजलो महाराज, समजलो. आपण थोर आहात, मी खरंच अज्ञानी आहे. ज्ञान मिळवणं आणि ते अंगीकारणं यातला फरक तुम्ही मला दाखवलात. माझ्या अंगावर उठलेलं एक कोड मला एका कोड्यासारखं वाटत असे, पण ते कोड तुम्ही सोडवलं. आज मी खऱ्या अर्थानं व्याधीमुक्त झालो. महाराज, ह्यापुढे आपणच माझे खरे खुरे गुरु. मला आपणाकडून ज्ञानप्राप्ती करून घ्यायचे. हा मेणाचा गोळा कापसाचा बोळा होऊन ज्ञान शोषून घेण्यास आसुसलाय. महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.